अरे मला लावावं घोडे, माझा पिंड गेला, पण आता माझ्या मुलाला आणि मुलीला का, त्यांचा काय दोष आहे यामध्ये? मित्र हो, आधुनिक विचार घेऊन भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेलं आहे. विनोदी शैलीमध्ये बोलतानाही त्यांनी गंभीर विषय आपल्या कीर्तनातून हाताळलेले. त्यांच्या काही विधानावर वाद जरी झालेले असले तरी इंदुरीकर महाराज समाजातील वास्तव आणि आपल्या कीर्तनातून मांडत राहिलेले आहेत. समाजाला एक आदर्श विचार देण्याचं काम इंदुरीकर महाराज यांनी केलेलं आहे आणि त्याला तोड नाही. परंतु त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेला वारेमाप खर्च हा नुसत्या चर्चेचा नाही मित्रांनो, तर तो वादाचा सुद्धा ठरला. म्हणजे बघा, लग्न साधेपणानं करावं, अनावश्यक पैसा खर्च करू नये, असा एक चांगला उपदेश ते आपल्या कीर्तनातून देत असतात. खर तर अत्यंत महत्वाचा आणि समाजाच्या हिताचा हा उपदेश आहे, यात शंकाच नाही. पण इंदुरीकर महाराज ही कीर्तनातून जे सांगतात त्याच्या उलट त्यांचं आचरण आहे, असा एक संदेश समाजात गेला. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये उधळलेल्या पैशाची मोठी चर्चा झाली आणि पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज अडचणीत आले. खर तर हा खर्च त्यांनी टाळायला हवा होता. समाजाला सांगतात तसंच ते स्वतःही वागतात असा एक संदेश तरी नक्की गेला असता, पण झालं ते मात्र सगळं उलट. साखरपुड्यामध्ये झालेल्या खर्चाबाबत इंदुरीकर महाराजांना नेमकं उत्तर तर देता आलं नाही. झालेल्या टीकेवर इंदुरीकर महाराज दुःखी झाले, उद्विग्न झाले. ते म्हणाले, आम्ही किती कष्ट केलं याचा लोक कधी विचारच करीत नाहीत. मी 8-8 दिवस लेकरांना भेटत नव्हतो. आता लोक इतकं खाली गेले की माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर सुद्धा हे बोलत आहेत. अरे मला लावावं घोडे, माझा पिंड गेला, पण आता माझ्या मुलाला आणि मुलीला का, त्यांचा काय दोष आहे यामध्ये? साखरपुड्यासाठी आणलेले कपडे नवऱ्या मुलाकडचे आणतात, एवढी तरी अक्कल पाहिजे होती. 30 वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या, पण आता माझ्या घरावर आलेत. माझ्यापर्यंत टीका ठीक, पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही. त्यामुळं मला अक्कल आली पाहिजे आणि म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे. इंदुरीकर महाराज हे किती उद्विग्न झालेले आहेत हे त्यांच्या या बोलण्यावरून दिसतं. आणि अर्थात त्यांचं खरंही आहे, त्यांच्यावर टीका व्हायला हरकत नाही, पण त्यांच्या मुलामुलीवर टीका होऊ लागली तर ते त्यांना कसं आवडेल? त्यांनाच काय, ते कोणालाही आवडणार नाही. टीका करणाऱ्यांनी सुद्धा बघा मर्यादा पाळायला हव्यात. पण तरीही इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेला खर्च हा त्यांच्या उपदेशापेक्षा नक्की विपरीत आहे. आणि मग त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली होती सुद्धा. लोकांना सांगायचं वेगळं आणि स्वतःचं आचरण मात्र वेगळं हे लोकांना नाही पटत. आणि एवढ्याच एका मुद्द्यावर इंदुरीकर महाराजांच्या प्रतिमेला तडे गेलेले आहे. झालेलं नुकसान भरवून येणार सुद्धा नाही. शिवाय इंदुरीकर महाराज यांच्याकडं लोकांच्या या टीकेला नेमकं उत्तर सुद्धा नाही. फेटा खाली ठेवायचा म्हणजे कीर्तन सेवा बंद करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. अर्थात त्याने तसं करावं असं कोणालाही वाटणार नाही, पण यापुढे लोक त्यांच्या उपदेशाला मात्र कसा प्रतिसाद देतील याबाबत मात्र नक्कीच शंका आहे. विनोदी कीर्तन म्हणून लोक त्यांना ऐकतील सुद्धा, पण सामाजिक उपदेश करताना यापुढे त्यांचं मन स्वतःच कचरू शकतं, स्वतःच मन त्यांना खाऊ शकतं, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. खरतर आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातील अनावश्यक खर्च त्यांनी टाळला असतं तर बरंच झालं असतं. पण आता मात्र इंदुरीकर महाराज हे प्रचंड उद्विग्न झालेले दिसतात. पाहू आता त्यांचा पुढचा निर्णय काय असू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.